सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आम्ही जात आहेत औरंगाबादला काही रेल्वे नसेल। मित्रांनो, आज आम्ही जात आहेत संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी आणि तिथून पैठणला। तर मित्रांनो, माझ्या बहिणीची मुलगी श्रुती नावाची आणि तिचा लवकरात लवकर साखरपुडा जमला आणि लगेच आम्हाला 8 दिवसाचा पण टाइम न भेटता आम्हाला डायरेक्ट निघावं लागलं। त्यातली त्यात सोनकांबळे सरांची तब्येत पण बरी नाही, त्यांना रात्री पण थोडं ताप वगैरे खासी वगैरे झाली, सर्दी, परंतु आम्ही एक सलाईन दिली छोटी त्यांना आणि परत बोलत चला म्हणून। तर आमची सुजी, तर मित्रांनो कुठे जायची घाई म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता फार म्हणजे स्पट मुलं सर्व झालेले आहेत आणि त्यांना जर एकदा सांगितलं जायचं की मग ते शाळावर काय स्कूलवर ध्यान देत नाहीत, पण आमच्या मागे लागतात कधी निघायचं म्हणून। आता आम्ही निघत आहेत आणि शिल्पा, अश्विनी, श्रद्धा हे सर्व ट्रेनने गेलेले आहेत, कारण त्यांना गाडी जमत नाही, ट्रेनने गेलेले आहेत। आणि माझी सुष्मिता एकटी घरी आहे, कारण एवढा मोठा कारभार आहे तिच्या पाठीमागे, कंपनी पाणी आहे, दुकान आहे सर्व, म्हणून तिला एकला आम्ही जबरदस्ती म्हणजे तिला घरी ठेवलेला आहे। पण तिला तुम्हाला माहिती आहे खुश करावं लागेल मला। आणि त्यातली त्यात असं ठरलं आमचं सर्वांचं की आमची सुजी, ही बघा सुजी आमची, आम्ही आज सुजू इथे ये, आज 2-2.5 वर्षे झाले आम्ही तिला सांभाळतो। छोटूसं बच्चू होतं आणि 3 महिन्याचं बच्चू असताना आम्ही घेऊन आलेलो, आता ती 2.5 वर्षे झाले आहे। आणि तिने डॉक्टरचं म्हणणं असं आहे की जनावर म्हणजे तुम्ही जास्त दिवस ठेवू नाही शकत आणि आपण लाड प्यार केल्यामुळे तिच्यामध्ये एवढा आमचा जीव जडलेला आहे की सगळ्या घराला, आमच्या परिवाराला मोठं, तिच्यासाठी आम्हाला फार दुःख होतंय आणि खुशी होती, कारण का की आज उद्या तिचं लाईफ आहे आणि डॉक्टर बोलले तिला तुम्ही घेऊन जा आणि तिच्या जे कंपनीमधून फॅक्टरीमधून आणली तिथे नेऊन द्या त्यांना। तर आम्ही त्यांना फोन केला, त्यांनी सांगितलं ठीक आहे। तर मित्रांनो, आम्ही आणली होती डॉग हाऊस मधून, परत तिच्या माहेरी म्हणून चाललेली आहे डॉग हाऊस मध्ये। तर सुजी, तुला कसं वाटलं बाई, काय मत आहे तुझं? हा, तर आता छानपैकी तिला आंघोळ घातलेली आहे आणि तिला जेवण सुद्धा दिलं। आणि सुजूबाईचा आजचा आमच्या घरातला म्हणजे रडली ती सकाळी, हे बघ डोळे पुसत होती, हे बघ डोळे पुसत होती, हे बघा, हे सुजू आता पण रडते ती। तर खरंच माणसापेक्षा जनावर पण फार तेवढंच बुद्धिवान असतं, आपल्याकडे असतं तेव्हा। तर दादा इथे तुझं काय मत आहे? इथे सुजी चालली तर या रे सर्वजण, तुला काय वाटतं दादा सुजीसाठी? चालली ती तिची लाईफ आहे ना, तुला चालली सुजीबाई बोलत होते ते सर्वजण बघते दादा तुझ्याकडे, माझ्याकडे जास्त आहे तुझ्याकडे। औरंगाबाद इथे आम्ही तिला सोडून देतो आणि बघू जर काय जास्तीच आम्हाला हे झालं तर आम्हाला जर नाही चांगलं वाटायला की आम्ही सुजीला परत घेऊन येऊ। सुजीबाई टेन्शन घेऊ नको, चल तर गाईस, आता सर्व तयारी झालेली, बॅगा वगैरे सर्व खाली घेऊन गेलेले। जेवणाचा डब्बा घेतला का, टाकला का? तर जेवणाचा डब्बा सुद्धा टाकलेला आहे आणि आता आम्ही निघतोय। कम से कम 5-6 घंटे लागते। अरे वा, माझी बघूताई पण आली वेळेवर। मला असं माहित झालं की सुजीला घेऊन जात आहेत म्हणून, आणि बघा सुजी किती म्हणजे किती सुजीला पण कळून आलं, प्राण्यांना तक्षुबाई नाही आली तरी तक्षू नाही आली, तक्षू स्कूल मध्ये गेलीये। खरंच तक्षूला मी सांगितलं तर तक्षू फारच रडेल, कारण की तक्षूचा फार जीव आहे सुजीमध्ये। कधी निघणार आहेत तुम्ही? आता आम्ही निघलोच आहे, तुझी वाट बघत होतो। तर गाईज बघा, यांनी मला घेतलेलं नाही मिळत, मला बोलले का एवढे जण सोबत नसतात, कोणी ना कोणीतरी घरी घर सांभाळायला पाहिजे, एवढं मोठं बोईसर मध्ये आपलं सगळं काय, सगळ्यांचे घर वगैरे आहेत, सगळं कंपनी आणि दुकान वगैरे सगळं काय व्यवस्थित चालतं। तर बोलले तू लक्ष द्यायला राहा, म्हणजे यांनी नाही का मला सगळं मोठेपणामध्ये आणलंय
आणि मला घरीच ठेवलं यांनी. नाही. मग यांचा फक्त हा लाडू आहे. तसं नाही, लाडू नव्हता गाईस. मला घेतलंच नाही यांनी खरं म्हणायला गेलं तर. त्याच्यासाठी असं होतं बबूताई का तिकडे तुझं 10-15 खोल्या आहेत तुझ्या. नाही ते सगळं बरोबर आहे, दुकान पण आहे. 2-3 दिवसाचीच गोष्ट होती. कुठे पळून चाललं होतं नाही मग काय? ह्या जर तिघी घरी राहिल्या की मी तू आहेच माझ्यासोबत, हा. तुला चांगल्या ठिकाणी घेऊन जाते, तू काय टेन्शन बरोबर बरोबर चालेल. तर आणि तसं पण गाईस तुम्हाला तर एकदा मी सांगितलंच होतं मला कोणता प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये बसल्यानंतर. मला लगेच जागेवरती वॉशरूम वगैरे पाहिजे, मला जमत नाही लवकर ट्रॅव्हलिंग करणं म्हणून. तर पप्पाची पण तब्येत ठीक नव्हती, मला असं समजलं का पप्पाला ऍडमिट वगैरे केलेलं आहे. पप्पा बरं आहे का तुम्हाला? पप्पाला पप्पा सवय इग्नोर लावली. करतायत आता, कारण की पप्पाला फार टेन्शन झालं. त्यांना असं वाटतं एवढा कशाला राडा घेऊन जायचा, दोघच जण जाऊन या. ते दोघंच लग्नाला जण- गेले ना ते साहजिक असतं हा, पण परंतु हा खरंच मम्मी आता त्यांचं साखरपुड्याला कसं आहे, काय नाही. सगळे या तर चला ठीक आहे, आता बोलवलं तर जावंच लागतं. हो बरोबर. 4-10 वेळा फोन केल्यानंतर. आणि मुलींच्या कशा खायचं असतात, जायच्या लग्न आणि- ठरलं की आणि मुलीला हा. वाटतं मावशी यायला पाहिजे, बहिणी सगळेच यायला जण पाहिजे, यायला सर्व पाहिजे. यायला पाहिजे. आणि खरंच मी या व्हिडिओच्या मार्फतच श्रुतीला सॉरी बोलते. श्रुती मम्मीची इच्छा होती मला नेण्याची, पण खरंच मला ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त इंटरेस्ट नाही मिळत आणि मी नाही येते, कारण की साखरपुडा घरच्या लोकांनीच केला पाहिजे. आणि लग्नाला मी नक्की येईल, कुणाचंही न ऐकता सगळ्यात आधी मीच तुला भेटणार आहे लग्नात. असं. पण लग्नामध्ये आता मी नाही येऊ शकत. आणि मग मी खरंच का सुजीला देतायत तुम्ही हा, सिरियसली? सुजीला देत आहेत आम्ही. सुजी पण सुजीचा एकदम मूड ऑफ दिसतोय आज. नाही खरंच ते तिला झालं, पळून जनावर आलंय. आहे तो कळतं त्याला. रात्री पण तिला फील होऊ लागली, 4 वेळा माझ्याकडे येत होती, इकडे तिकडे जात होती. बघा मग एकदा तरी पण जाताना एकदा विचार करा. 8 दिवसापासून आम्ही तिला सांगतोय काय, तिला डॉक्टरने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही सांगितलं खरं खरं आहे. आपण लोक म्हणजे नाही तिच्यामध्ये आता 2-3 वर्ष झाले, एवढा तिच्यामध्ये असं लहान मुलासारखं जसं आपण लहान मुलांना सांभाळतो तशी एक वेगळीच तिच्या सोबत फिलिंग जुडलेली आहे आता. आणि ती खरं घरामधली मेंबर आहे ती, घरातली मेंबर आहे. आणि असा जर टाइम म्हणजे एकदाच जर का ती निघून गेली तर खरंच दुःख होईलच सगळ्यांना. दुःख पण मी मम्मीला सांगते जा. तिला आम्ही नेहमी आम्ही जर औरंगाबादला गेलो तर नक्कीच आम्ही सुजीला भेटल्याशिवाय येणार नाही. तुम्हाला आम्ही व्हिडिओ मार्फत दाखवते की आम्ही तिला भेटायला गेलो म्हणून. पण तुम्ही आणि तिचा पप्पाचा जास्त तिच्यामध्ये जीव आहे. आले ना आले जेवायला बसले की पहिले जेवता ना हो इकडे बघा जरा. पप्पाचा पण मूड ऑफ झालेला आहे तिला द्यायचंय म्हटल्यानंतर. जेवायला बसले की पहिले विचारत होते सुजीने काय खाल्लं, तिला पहिलं द्या म्हणून. खरंच आम्ही त्यांना बोलत होतो तुम्ही पहिले जेवा, ती जेवली. आणि मग मी एकदा खात्री करून घ्या द्यायच्या आधी काय आहे कसं आहे म्हणून. जेवढी आपल्या घरात सोय झाली तिची तेवढी कुठेच होणार नाही. तर चला गाईज हे लोक निघाले आले आहेत वाटते. मला काहीतरी पॉकेट मनी घ्यायला लागेल. पप्पाला बोलते ना, बोला ना सुजी बद्दल. नाही पप्पाची तब्येत सही नाही. तब्येत सुजी तर गाईस आम्ही सुजीला देत आहेत आणि आम्ही कामत हॉटेलला थांबलो आणि चांगला परिवार भेटला. हा पण आहे आणि डॉगी चांगल्या घरी चालली. सुजी पण बघा ते कसे रडतात दोघ जण. बच्चेला इकडे या रे. मैडम 2 शब्द बोला कि कैसे रखेंगे, मतलब सुजी को बहुत अच्छे से रखेंगे और हमारे पास जो डॉग है ना उसको भी हम बहुत प्यार करते हैं, उसको भी बहुत प्यार करेंगे, बहुत प्यार करेंगे. कभी मिलना हो तो आ जाना. तर बघा आम्ही तर जाणार होतो घेऊन, परंतु आता इथे जिला परिवार भेटला चांगला आणि डॉग पण आहे. आणि गाईस आमच्या मनासारखं झालं, परंतु पोरं लोक काय ऐकत नाही. बघा तो समाधान रडतो. आणि तर चांगलं झालं. सुजीचं बेल्ट का मुंबई में. मुंबईमध्ये चांगला परिवार आहे, चांगले आहे. कभी आहे की अरे क्यों नहीं. दादा कधी घेऊन जा आणि तिकडे तू अच्छा नॉडी वो कहीं नहीं जा रही है, वही नॉडी को देखो कैसे. नॉडी हा ना. ये रे एकदा घे ना, ये ना, ये ना एकदा घे ना. सो गाईस बघा आता आमची सुजी म्हणजे चांगलं स्थळ आलं म्हणून तिला आम्ही देऊन टाकलं, परंतु खरंच आम्हाला फार मोठं दुःख पण झालेलं आहे आणि त्यांना पण दुःख झाले सुजी गेल्यामुळे. तुमचं काय म्हणणं आहे? लहानचं मोठं आम्ही केलं आणि दादा पण रडू लागला. तर मुलं रडत होते, फार रडू लागले. आम्हाला एकदम शॉक लागल्यासारखं झालं. पण चांगलं स्थळ आलं म्हणून मी तिला लवकर निर्णय घेतला आणि घाई करून तिला लवकरात लवकर दिलं. बघा मी अशी पण औरंगाबादला देणार होती तिला, पण आम्ही मनोरला आलो आणि
ते भेटले आम्हाला. सुजी मेल होता त्यांच्याकडे आणि आमची होती फिमेल. तर चांगलं स्थळ. आम्ही हसलो पहिले, दोघं एकमेकाला बघू लागले आणि आम्हाला खुशी झाली. पण दादा ना आर्यन काही ऐकाच ना. मिशन सक्सेसफुल. हे वा सुजी. तर काही त्या लोकांनी देऊ दिली नाही. ते फार रडलेत. तुम्ही त्याच्या अगोदर बघू शकता. फार रडत होते आणि काहीच म्हणजे ते बोलत होते आम्हाला घरी नेऊन सोड बोईसरला. मला पैठणला जायचं आहे ना, बोलले घरी नेऊन सोड. म्हणून त्यांच्यासाठी आता ठेवली. पण त्यांचा आम्ही ॲड्रेस घेतलेला आहे मुंबईचा आणि ते बोलले आम्ही गाडी घेऊन येऊ आणि सुजीला पुढच्या महिन्यात घेऊन जाऊ. तर गाईस आम्ही तोपर्यंत परत सुजीला बघू, वापस घेऊन येऊ. रिश्ता झालेला आहे. सुजीचा रिश्ता झालेला आहे. तर रिश्त्याबद्दल आता एकदम पक्का आहे. त्यांनी आम्हाला ॲड्रेस दिला आहे बघा त्यांचं हे. तर त्या मॅडमनी कार्ड वगैरे दिलेलं आहे आम्हाला. कार्ड आहे आमच्याकडे आणि त्या बोलल्या मला फोन करा, मी लगेच येईन गाडी घेऊन आणि घेऊन जाईन मुंबईला चांगल्या ठिकाणी. अंधेरीला बँड्रा अंधेरीला बोलल्या राहतोय आम्ही. चांगला बंगला आहे राहण्यासाठी. तिला आम्ही सांगितलं की ती सुजी आमची चिकन मच्छी मटनच खाते, दुसरं काहीच खात नाही. कारण आम्ही 3 महिन्यापासून तिला सांभाळलं आणि तेच खाऊ घातलं म्हणून. तर आहे सुजी आता आमच्याकडे. चला, तर तुम्हाला कसं वाटलं आजचा सुजीचा रिश्ता? आणि सुजीला अचानक पाहुणे आले बघायला. आम्ही सोचलं पण नव्हतं. आम्ही तर औरंगाबादला चाललो होतो, परंतु सुजीला अचानकच इथं भेटले तिचे रिश्तेवाले, तिचा नवीन फॅमिली, नवीन परिवार. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच आम्हाला कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे, द्यायची की नाही सुजी? तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा. बाय.